जो एक आक्षेप अशोकराव आपल्यावर आहे की आदर्शचा मुद्दा एक तर येतोच सातत्यानं चर्चेला. जयंत शहांना जमीन दिल्याचा मुद्दा असतो, तुमच्या कारखान्याला तुम्ही घेतलेली थक हमी असते, कर्ज हमी असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत का भारतीय जनता पार्टीकडे जाण्यासाठी, का केवळ आणि केवळ विकास? कोणालाही जमीन कुठलीही दिली नाही, त्यामुळे हा विषय परत निराधार आहे. कारखान्यांना मदत ही सर्व काँग्रेसचं शासन असताना सुद्धा अनेक कारखान्यांना त्या ठिकाणी, मी काय कारखान्याचा मालक नाही आहे, सहकारी क्षेत्रातला तो इज अ कोऑपरेटिव्ह शुगर युनिट, आणि कोऑपरेटिव्ह शुगर युनिटला केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारची योजना, त्या योजनेप्रमाणे एकच नाही, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, भाजपचे आहेत, सर्व कारखान्याला त्याच्यामध्ये जे काही आर्थिक असिस्टन्स आहे ते कर्ज आहे, अनुदान नाही आहे, ते कर्ज आहे जे परतफेड करायची आहे. त्यामुळे हा आक्षेप काय अर्थ नाही आहे. सरकारकडे रोज जावं लागतं ना, सरकार कोणाचे असो, सरकारकडे जावं लागतं, मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, प्रश्न मांडावे लागतात, महाराष्ट्राचे हिताचे प्रश्न मांडावे लागतात. व्यक्तिगत काय, हा कारखाना म्हणजे समजा नाही जर मी लक्ष दिलं तर बंद पडेल उद्या कारखाना, आणि तो कोऑपरेटिव्ह कारखाना माझा व्यक्तिगत नाही आहे. जी, पण मग ह्या सगळ्याचा भाजपमध्ये जाण्याशी काही संबंध नाही. सांगा ना, असं तिथे राहून करता आलं असतं मला. तिथे ईडीची भीती दाखवली, कसली भीती कोणीही दाखवलेली नाही. मला कसली भीती कोणीही दाखवलेली नाही. आय एम व्हेरी कॅटेगरिकल ऑन दॅट. कुठली भीती कोणी दाखवलेली नाही. इट वॉज माय पर्सनल डिसिजन.